अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथील सावरा रोडलगत असलेल्या शेतशिवारात अज्ञात इसमांनी ओव्याच्या गंजींना आग लावल्याची गंभीर घटना घडली आहे। सावरा ते जुना अकोट रोडलगत शेतकरी श्रीकांत तुळशीराम यवतकार यांच्या गट क्रमांक 360-361 मधील 5 एकर क्षेत्रात ओव्याचे पीक कापून 3 गंजी लावून ठेवण्यात आल्या होत्या। त्यापैकी 2 मोठ्या गंजींना रविवारी 25 दिनांक रोजी रात्री 9 ते 10 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आग लावली। ही आग इतकी भीषण होती की तिचे लोळ संपूर्ण गावातून दिसून आले। घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली। या आगीत शेतकरी यवतकार यांचे अंदाजे 5 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। त्यांनी तात्काळ अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। रात्रीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर दुसऱ्या दिवशी ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर सांगळे यांच्या पथकाने पंचनामा केला। या परिसरात यापूर्वीही सोयाबीन, हरभरा, तूर, ज्वारी, गहू तसेच स्प्रिंकलर पाईप, केबल व झटका मशीन चोरीचे अनेक प्रकार घडले आहेत। वारंवार होणाऱ्या आगी व चोरीमुळे शेतकरी प्रचंड दहशतीत असून आरोपींचा तातडीने शोध घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। अकोट प्रतिनिधी धन्नू बायवार। बऱ्याचशा काही वर्षापासून काही घटना घडत आहे। अशा काही घटना आहेत, कोणाच्या शेतातील सोयाबीनची गंजी, तुरीची गंजी, हरभरा, कोणाचे स्प्रिंकलर पाईप, कोणाची मोटर, असे काही घटना घडत आहेत। आज वडाळी देशमुख येथील यवतकार सर यांच्या शेतात ओवा काढणीला आला होता आणि त्यांनी त्या शेतामध्ये 5 एकरातील गंजा लावल्या होत्या। त्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावली। माझी प्रशासनाला अशी कळकळीची विनंती आहे, या गोष्टीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे। माझ्या वडाळी देशमुख येथील सावरा रोडवरील गट क्रमांक 360-61 मध्ये ओव्याचा पेरा होता। ओवा काढणीला आला आणि त्याच्या गंजा लावण्यात आल्या आणि त्यातील 2 गंजा 2-2 एकराच्या अज्ञात इसमाने जाळून खाक केल्या। तर त्याबाबत जे माझे नुकसान झालेलं आहे, नुकसान भरपाई मला देण्यात यावी। आपल्या गावात अशा कितीतरी घटना घडल्या। आपल्या गावामध्ये अशा कितीतरी घटना घडलेल्या आहे, त्याला आळा बसावा अशी आपण तशा प्रकारे प्रयत्न करून त्याला आळा बसवावा ही माझी विनंती आहे।